बच्चू कडू यांचा 28 तारखेला नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा महाएल्गार होणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहे। आज अमरावतीवरून तर वर्ध्यापर्यंत स्वतः बच्चू कडू ट्रॅक्टर चालवत या ठिकाणी पोहोचलेले वर्धा जिल्ह्यामध्ये आणि सकाळी परत ते नागपूरसाठी कूच होतील। वर्धा जिल्ह्यामध्ये आम्हाला कराळे गुरुजी भेटले, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कसं पाहता बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे? बच्चू भाऊचं आंदोलन हे शेतकऱ्याच्या हितासाठी आहे आणि इथं जमलेले तुम्ही जे काही सोबत असताना गर्दी पाहिली लोकांची आणि प्रतिसाद पाहिला तर सरकारला असं वाटत आहे का शेतकरी हा विदर्भातला झोपून आहे, त्याला काही जाग येत नाही। त्याचे आम्ही किती काही खोटं बोललोच चालते लोकांसोबत, आम्ही फोकनाड्यात आणून लोकांचे मतं घ्यायचे त्या शेतकरी बांधवाचे आणि निवडून आल्यावर त्या शेतकऱ्याला वाकुल्या दाखवायचा असा प्रकार देवेंद्र फडणवीसांनी केला। प्रचारामध्ये मार फोकनाड्यात आणल्या का शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू, पण अजूनही हे सरकार इतकं बदमाश आहे का शेतकऱ्याचा सातबाराही कोरा केला नाही। आणि शेतकऱ्याला जे मोदीनं हमीभाव जाहीर केले, आता सोयाबीनले 5320 रुपये हमीभाव आहे आणि तो हमीभावसुद्धा शेतकऱ्याला मिळून नाही राहिला। म्हणजे मार्केटमध्ये अक्षरशः सोयाबीन हे 4000च्या आत चाललं, म्हणजे 1300 रुपयाचा डिफरन्स आहे आणि वरून शेतकऱ्याला सोयाबीन पिकलं नाही। काही लोकांचे सोयाबीन येलो मोजाकनं खराब झाले, काही लोकांचे अतिवृष्टीनं खराब झाले, कापसाले सुद्धा भाव नाही भेटून राहिला। या शेतकऱ्यांना न्याय कुठं मागायचा? आता शिंदी रेल्वे नावाचं गाव आहे, तिथं काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। ठीक आहे, एका शेतकऱ्याला हे जे आता पॅकेज घोषित केलं याचे पैसे नाही आले, त्याची दिवाळी काही अंधारात गेली तर त्यानं तहसीलदाराची नांदेड जिल्ह्यात मुदखेडमध्ये गाडी फोडली। ह्या शेतकऱ्याच्या मनातला आक्रोश आहे, तो जर बाहेर आला तर तो इतका भयंकर राहीन का याचे परिणाम देवेंद्र फडणवीसचं सरकारसुद्धा भोगू शकणार नाही। म्हणून शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे, यासाठी हे बच्चूभाऊनं आंदोलन काढलं। म्हणून जागोजागी आणि गावोगावी बच्चूभाऊच्या या यात्रेचं स्वागत होत आहे आणि ते भव्य दिव्य स्वागत होत आहे। त्याच्यामुळे आणि या पूर्ण शेतकऱ्यांच्या मुलाचा ठीक आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला। मी तर काही BJPच्या लोकांचे सुद्धा स्टेटस पाहिले का त्यांनी बच्चूभाऊच्या आंदोलनाचे स्टेटस ठेवले आहे। म्हणजे हे वैशिष्ट्य आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाचं का त्यांनी जो शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला का त्यांच्यावर जे आताची परिस्थिती आहे ती इतकी भयंकर आहे, पूर्ण महाराष्ट्रातच विदारक अवस्था आहे। म्हणजे ओला दुष्काळ, आता इथून तुम्ही आले या तालुक्यातून, या तालुक्यातले 2 हे महसूल क्षेत्र ओला दुष्काळात घेतले नाही सरकारनं। आमच्यापाशी NDRFचा डाटा आहे म्हणते, म्हणजे का तुम्ही साले का म्हणजे इथं पाऊसही पडला, शेतकऱ्याचं सोयाबीन बी वाया गेलं, कापूस बी गेला, तरी तुम्ही म्हणता का आमच्या इथं पाऊस पडला नाही, ओला दुष्काळ जाहीर केले नाही, शेतकऱ्याला मदतच आली नाही। नागपूरला उद्या कोण कोण सहभागी होणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून? उद्या सर्व पक्षाचे लोक इथं पत्रकार परिषद तुम्हाला दिसेल। म्हणजे आमच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आमचे अध्यक्ष अतुल भाऊ वांदिले येणार आहे, काँग्रेसतर्फे काही लोक येणार आहे। ठीक आहे, आणि हे सगळे लोक कंबाईन पत्रकार परिषद घेईन। त्याच्यानंतर शेतकरी नेते आले आहे, अनेक रेस्ट हाऊसला आता थांबले आहे, तेही उद्या तुम्हाला दिसेल। कारण हे आंदोलन एका व्यक्तीचं नाही, हे शेतकऱ्याच्या मायबापाच्या हितासाठी आहे। जो या जगाचा पोशिंदा आहे त्याला त्याच्या म्हणजे तो एका दाण्याचे 1000 दाणे करणारा आहे आणि जगात एवढी कोणती मशीन नाही का एक दाणे पेरल्यावर 1000 दाणे पैदा करत, तो शेतकरी पैदा करते आणि तोच उपाशी आहे। त्याच्याच मालाला भाव नाही भेटून राहिला, त्याच्याच पोराले शिक्षणाला पैसे नाही भेटून राहिले, पोरीच्या लग्नाला त्याला कर्जानं काढून आणावं लागते, नाही तर आत्महत्या करावं लागते, दुसरा पर्याय नाही। मग अशा वेळेस हा शेतकरी जिवंत राहिला पाहिजे। जर शेतकऱ्यांनी म्हणलं का मी स्वतःच पुरतं उगवतो न खातो न, तर हे साले का गोटे खाईन का याचा विचार येते आम्हाला। म्हणून आम्ही या लोकांचा विचार करतो, पण हे सत्तेत असणारं सरकार या शेतकरी मायबापाचा विचार करत नाही, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना सकाळी 10-10:30 वाजता आमंत्रण दिलेले चर्चेसाठी, तर जायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? नाही, बस मला काय म्हणायचं आहे, देवाभाऊले आत्ताच जाग आली का? म्हणजे शेतकऱ्याचं आंदोलन निघालं, त्याचा प्रतिसाद दिसल्याच्या नंतर उद्या या, म्हणजे हे अर्ध हागुडा आंदोलन सोडून द्यायचं। 2 दिवसापूर्वी दिलेलं आहे त्यांना। नाही, पण हे आता आंदोलन आट्याकाट्यावर आल्यावर निश्चित झाल्यावरच तुम्हाला जाग येते का बच्चू भाऊले बोलवायचं किंवा चर्चेसाठी बोलवायचं? खरंच देवाभाऊले लोकांची कीव असं शेतकऱ्याची कीव येत असन तर त्यानं डेलिगेट्स पाठवावं, नाही तर स्वतः यावं इथं आंदोलनस्थळी। मधात आम्हाला कुठंतरी पकडावं, आम्ही भेटूच त्याला शेलू गेलूत आणि तिथं चर्चा करावी सगळ्या शेतकऱ्याच्या समोर का आम्ही तुमची कर्जमाफी करत आहे, त्याचा आता अध्यादेश जाहीर करत आहे GR। ठीक आहे, तशी अधिसूचना काढावी, नाही का? ही पद्धत आहे। लोकांचं आंदोलन सोडून लोकांचा प्रतिसाद सोडून इथून कसे जाऊ शकेल बच्चू भाऊ? हे एक त्यानं तरी विचार करायला पाहिजे। ते काय करतात, ते असेच बोलावतात,
ठीक आहे, आश्वासनं देतात. आता मागं का म्हणे समिती नेमतो म्हणे, मोजरीले आंदोलन झालं होतं तेव्हा. हां, समितीचा अजून अभ्यासच संपाचा आहे. हे लंबाला अभ्यासच चालते यायचा 8-8 महिने. फक्त उद्योगपत्याचे कर्ज माफ करताना यायचा हे नाही चालत अभ्यास, लगेच ते ठीक आहे राईट ऑफ म्हणून माफ करून देते. शेतकरी पूर्ण अन्नधान्य घेऊन ट्रॅक्टरमध्ये आलेले, पूर्ण तयारी. हा, तयारीनं आले आहे, एक महिन्याच्या तयारीनं आले लोक. आणि लोक नाशिकपासून सासवड, चांदवड, अहिल्यानगर, त्याच्यानंतर इगतपुरी तालुक्यातून लोक आले आहे. मी आता पाहिलं, ठीक आहे, वेगवेगळ्या तबक्यातून लोक आले आहे. काही लोक उस्मानाबाद जिल्ह्यातून आले आहे, काही लोक तिकडं बीडमधून आले आहे. खूप दूरदूरचे लोक या आंदोलनात सहभागी झाले आहे. उद्या तर चंद्रपूर, भंडारा, तिकडून गोंदियाकडून काही लोक सहभागी होणार आहे. त्या पूर्ण जाम होईल. हो, पूर्ण उद्या जाम होईल. कारण उद्या विशेष म्हणजे या शेतकऱ्याची जी युवा पिढी आहे, ठीक आहे, ज्याचे मायबाप शेतकरी आहे, पोरगं कॉलेजमध्ये शिकत आहे, हे उद्या तुम्हाला प्रचंड संख्येनं रस्त्यावर दिसेल. तर हे होते वर्ध्याचे कराळे गुरुजी, ज्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.